नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत खुसखुशीत आणि पौष्टिक असे हराभरा कबाब। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी पालक आणि हिरवे मटार ब्लांच करण्यासाठी ठेवलेले आहेत। आता हे ब्लांच केलेले हिरवे मटार आणि पालक आपल्याला मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी त्यांची इथे बारीक प्युरी तयार करून घेतली आहे। एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊया। तेल चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरा घालून घेऊया। जिरा चांगलं फुलल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे अद्रक आणि लसणाची पेस्ट घालून पुन्हा एकदा तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे। अद्रक लसणाची पेस्ट परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण किसलेलं गाजर, बारीक चिरलेली फ्रेंच बीन्स आणि फ्लावर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस तेलावर चांगले परतून घेऊया। मिनिटभर सर्व जिन्नस तेलावर परतून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण केलेली पालक आणि मटारची पेस्ट घालून घेऊया आणि सर्व जिन्नस पुन्हा एकजीव करून घेऊया। हे मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। मिश्रण तोपर्यंत परतत राहायचं आहे जोपर्यंत ह्यातलं मॉइश्चर पूर्णपणे कमी होत नाही। साधारण 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता की आपल्या मिश्रणामध्ये सर्व मॉइश्चर चांगलं निघून गेलं आहे। आता ते आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात। मिश्रण बाउल मध्ये काढून आपल्याला चांगलं थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता त्यामध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करून घेऊयात। त्यामध्ये कोथिंबीर आणि ब्रेड क्रम्स घालून घेऊयात। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल मिरचीची पावडर, 1 चमचा धने जिरे पावडर, थोडीशी हळद आणि 1 चमचा आमचूर पावडर घालूयात। त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालूया। त्यानंतर यामध्ये थोडंसं पनीर आपल्याला किसून घालायचं आहे। थोडंसं स्वादानुसार मीठ। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत। सर्व जिन्नस चांगले एकजीव करून आपल्याला त्याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता मी डो तयार करून घेतला आहे। आता दोन्ही हातांना तेल लावून आपल्याला त्याचे छोटे छोटे टिक्की तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे टिक्की तयार केल्यानंतर वरून एक काजूचा पीस लावून घ्यायचा आहे। आपला हराभरा कबाब तयार आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व कबाब तयार करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व कबाब तयार करून घेतले आहेत। आता आपण ते तळून घेऊया। इथे मी तेल गरम करून घेतलं आहे। तेल जास्ती गरम पण नको आणि जास्ती थंड पण नको, मीडियम आचेवर आपल्याला हे कबाब तळून घ्यायचे आहेत। तर साधारण 5 ते 7 मिनिटात हे कबाब तळून तयार झाले आहेत। आपले कबाब रेडी आहेत। आता गरमागरम सर्व करूया। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।